नमः। माता श्री सरस्वती नमः। श्री गुरुचरणोभ्यो नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा। मंगलं भगवान् विष्णु मंगलं गरुडध्वजा मंगलं पुंडरीकाक्ष मंगलायतनो हरि। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। पवन सुत हनुमान की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। पार्वतीपते शिव हर हर महादेव। शतकोटि प्रविस्तरम एकेकाक्षरम पुंसा महापातक नाशनम। एक बाणी एक वचनी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राची दिव्य कथा तुम्ही श्रवण करत आहात। गेल्या 3 दिवसाची तुम्ही कथा श्रवण केलेली आहे। आज 4थ्या दिवसाच्या कथेला आपण सुरुवात करूया। गेल्या 3 दिवसापासून संगीतमय वातावरणामध्ये कथा तुम्ही श्रवण करत आहात। त्या कथेची साथ संगत करण्यासाठी गान गंधर्व गायनाचार्य हरिभक्त परायण मराठवाडा भूषण हरिभक्त परायण रोहिदासजी महाराज चकोर कथेमध्ये साथ करण्यासाठी आहेत। त्याच तोलात मोलाचे ऑर्गन वादक तथा संगीत विशारद हरिभक्त परायण समाधानजी महाराज टाकळीकर तेही आहेत। तबल्याची साथ करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध असे असणारे पखवाज वादक तथा तबला वादक हरिभक्त परायण माऊली महाराज कदम ते सुद्धा उपस्थित आहेत। आणि सर्वांच्या साक्षीने ही कथा गेल्या 3 दिवसापासून चालू आहे। आज कथेचा 4था दिवस। कथा सुरू करण्या तत्पूर्वी थोडंसं भजन करूया। जय जय राम जय श्री राम कथा जय जय राम कथा जय श्री राम कथा। बोला जय राम कथा जय श्री राम कथा जय 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 जय राम कथा जय श्री राम कथा। इसे श्रवण कर मिट जाती है इसे श्रवण कर मिट जाती है जन्म जन्म की व्यथा। जय श्री राम कथा जय जय राम कथा
जय श्री राम कथा राम कथा जय श्री राम कथा राम कथा जय श्री राम कथा राम कथा जय श्री राम कथा कथेमध्ये हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज कदम ते सुद्धा आलेले आहेत. सर्वांनी त्यांच्या स्वागतासाठी एकदा टाळ्या वाजवा. बसा महाराज. काल भगवान प्रभू रामचंद्राच्या जन्माबरोबर आपण कथा संपवली होती. तिथून पुढच्या कथेला सुरुवात करूया. देवाच्या अवताराचे 5 कारण, देवाच्या जन्माचे 5 कारण आहेत. तुमच्या आमच्या जन्माचं एकच कारण आहे, विनाकारण, दुसरं काही कारण नाही. भगवान परमात्मा जन्माला आले कोण्या तिथीला? हो, एका गावात मी विचारलं, माणूस उभा राहिला, मला वाटलं उत्तर सांगेल. ते म्हणलं काल महाराज मी नव्हतोच. हा का? देवाचा अवतार झाला महाराज चैत्र महिन्यामध्ये नवमीच्या दिवशी. 2 प्रहर कागसिरी सूर्य थांबला, राम जन्म लाग सखे राम जन्मला, राम जन्म लाग सखे राम जन्मला, राम जन्म लाग सखे राम जन्मला, राम जन्म लाग सखे राम जन्मला. चैत्र मास तयास शुद्ध नवमी ही तिथी, गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती. 2 प्रहर कागसिरी सूर्य थांबला, राम जन्म लाग सखे राम जन्मला, राम जन्म लाग सखे राम जन्मला. असा परमात्मा अवताराला. आत्म्याच्या अवताराचं वर्णन करत असताना अष्टसात्विक भाव अंगामध्ये आलेत, अंगावरचे रोम उभे राहिलेत आणि परमात्मा प्रगट झाल्याचा आनंद त्यांनी महाराज मानसामध्ये, रामचरित मानसामध्ये गेलाय. 2 मिनिटं आपण सुद्धा बघूत एकदा. भई प्रगट कृपाला, भई प्रगट कृपाला, दीन दयाला, कौशल्या हितकारी, हर्षित महतारी, मुनि मनहारी, अद्भुत रूप विचारी, लोचन अभिरामा, लोचन रामा, तनु घन श्यामा, निज आयुध भुजचारी, भूषण बनमाला, नयन विशाला, शोभा सिंधु खरारी, भय प्रगट कृपाला, दीन दयाला, कौशल्या
हितकारी भई प्रगट कृपाला दीन दयाला कौशल्या हितकारी वा 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 असा भगवान परमात्मा आणि सगळ्या जगाला काय झाला आनंद झाला महाराज कशाला देव प्रगट होतो ऐका ना विप्रधेनु सुर संतहित लीज मनुज अवतार निज इच्छा निर्मित तनुमाया गुण अपार परमात्मा कशाला अवतार घेतो विप्रधेनु ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येते ज्या ज्या वेळेला महाराज संत महात्म्यांना त्रास होतो पवित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतं धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे त्या परमात्मा त्यावेळेला असा अवतार घेत असतो असा देव जन्माला आला राजा दशरथ आला क्रमाक्रमानं 4 पुत्र प्राप्त झाले आणि राजा दशरथाचे 4 पुत्र हे वेदाचे 4 सूत्र आहेत सामान्य चरित्र नाही महाराज हां का रामचरित्र आणि रामकथा ऐकत असताना असं सांगितलंय क्षणाक्षणाला ज्या कथेमध्ये विरह आहे क्षणाक्षणाला ज्या कथेमध्ये अंग शहारून जाईल आणि क्षणाक्षणाला ज्या डोळ्यामध्ये अश्रुपात होईल अशी रामकथा आहे काय म्हणले कहत सुनत आए आँखियों में पानी कहत सुनत आए आँखियों में पानी राम कहानी सुनो जी राम कहानी सुनो जी राम कहानी वाजवा टाळ्या एकदा आज टीव्हीवर दिसणार आहेत आज तरी वाजवा भगवान प्रभू रामचंद्र देव आहेत भरत साधू आहे लक्ष्मण संत आहेत आणि शत्रुघ्न कर्म आहे 4 सूत्र आहेत वेदाचे राम देव आहेत लक्ष्मण संत आहेत भरत साधू आहे महाराज साधूचं वर्णन आपण कालच ऐकलं काय जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तुची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा संत आहेत साधू आहेत कर्म आहे आणि परमात्मा आहे असे 4 पुत्र आहेत महाराज म्हणून एक लक्षात घ्या देव जन्माला आला सगळ्या लोकांना आनंद झाला कृष्ण जन्माला आला होता गोकुळामध्ये त्यावेळेला सुद्धा गोकुळाला काय झाला होता आनंद झाला होता महाराज आणि प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये जन्माला आले अयोध्येमध्ये सुद्धा आनंद झाला त्याचं कारण आहे का राजा दशरथाला मुलगा झाला म्हणून आनंद नाही झाला
राजकुमार जन्माला आलाय म्हणूनही आनंद नाही झाला. मग देव जन्माला येत असतो त्यावेळेला काय होत असते, ज्यावेळेला कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये जन्माला आला, गोकुळातलं सगळं अज्ञान देवाने काढून टाकलं. काय म्हणले, लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान, केली या वाचून जपतप. देव जन्माला आला की काय होत असतो, अज्ञान जाते. आणि ऐका, पैशामध्ये सुख नाही, वस्तूमध्ये सुख नाही. सुख आहे ते तुमच्यात, सुख आहे ते तुमच्यात. आणि तुमच्यातलं सुख तुम्हाला अवगत करावं लागतंय. बाहेरच्या गोष्टीने सुख माणसाला मिळत नाही, फक्त वाटतंय सुख मिळतंय म्हणून. बाहेरच्या गोष्टीतून सुख मिळत नाही का, तर ते सुख आतमध्ये प्राप्त करावं लागतंय. म्हणून परमात्मा जन्माला आला की सगळ्यांना आनंद होतो. त्याचं कारण आहे का, तुमच्या घरी बाळ जन्माला आलं तर आम्हाला काही त्याचं सुख नाही, दुःख नाही, आनंद नाही आम्हाला. आमच्या घरी जन्माला आला तर तुम्हाला सुद्धा त्याचं दुःख सुख काही नाही. त्याचं कारण काय, एक व्यक्ती आहे, 2 खोल्याचं त्याचं घर आहे, 10 बाय 10च्या 2 खोल्या आहेत. इकडून एक 10 बाय 10ची खोली, इकडून एक खोली, आणि मध्ये एक आडवी भिंत आहे. आणि कुठला तरी ग्रंथ वाचत बसलेला आहे. आणि ग्रंथ वाचत असताना संध्याकाळ झाली. आणि संध्याकाळ झाल्याच्या नंतर त्याला दिसेना असं झालं. लगेच उठला आणि त्यानं दिव्यामध्ये तेल टाकलं आणि पुन्हा ग्रंथ वाचत बसला. ऐका, दोन्ही खोल्या कोणाच्या आहेत, त्याच्याच आहेत. कोणाच्या पैशातून बांधल्यात, त्याच्याच. नमुना नंबर 8 सुद्धा त्याच्याच नावावर आहे. आणि ग्रंथ वाचत सुद्धा तेच बसलाय. आणि प्रकाश कमी झाला म्हणून तेल सुद्धा त्यानंच टाकलंय. मला सांगा, ज्या खोलीमध्ये वाचत बसलाय, ज्या खोलीमध्ये दिवा आहे, त्याच खोलीमध्ये प्रकाश का दोन्ही खोल्या आहेत? एकाच खोलीमध्ये. खोल्या कोणाच्या आहेत, त्याच्याच आहेत. दिवा त्यानंच लावलाय, ग्रंथ तेच वाचत बसलाय, त्याच्याच पैशानं बांधलाय. अरे त्याच मालकाच्या 2 खोल्या आहेत. तर एका खोलीमध्ये प्रकाश आहे तर दुसऱ्या खोलीमध्ये अंधार आहे. मग तुमच्या घरी बाळ जन्माला आल्यानंतर आम्हाला कशा सुख आलं नाही महाराज, त्याचा आनंद तुम्हाला आहे. पण सकाळ झाली आणि सकाळ झाल्याच्या नंतर सूर्य निघाला. आता मला सांगा, सूर्य निघाल्याच्या नंतर त्याच्या दोन्ही खोल्यात प्रकाश झाला का सगळ्या जगात? सगळ्या जगात, सगळ्या जगात. तसा परमात्मा जन्माला आला की सगळ्या जगाला आनंद देणार आहे. म्हणून त्याला काय म्हणतात, आनंद घन म्हणतात, सचिता नंद म्हणतात. असा परमात्मा अवताराला आला आणि सगळ्या लोकांना काय झाला, आनंद झाला. महाराज काय म्हणले, हो देव घरा हरिदेव घरा आला, देव घरा आला, देव घरा आला, देव घरा आला, देव घरा आला,
रामचंद्र की जय. साक्षात सगुण साकार परमात्मा अवताराला आला आणि पार्वती मातेला भगवान शंकर सांगतात, पार्वते बघता बघता 1 महिना निघून गेला. काय म्हणले? कौतुक देखी पतंग भुलाना, कौतुक देखी पतंग भुलाना, 1 मास ते ही जात न जाना. यह रहस्य काहू नहीं जाना, दिन मन चले कस कर गुण गाना. कौतुक देखी पतंग बुलाना, 1 मास ते जात न जाना. यह रहस्य काहू नहीं जाना, दिन मन चले करत गुण गाना. काय म्हणले गोस्वामी? बघता बघता महाराज 1 मास निघून गेला. कौतुक देखी पतंग भुलाना, 1 मास ते जात न जाना. कधी 1 महिना निघून गेला कळालंच नाही महाराज. तुम्हाला सांगू का, सुखाचे दिवस कधी जातात हे कळतच नाही. सुखाचे दिवस कधी जातात हे कळतच नाही. आणि दुःखाचा एक क्षण सुद्धा वर्षासारखा लागतो, दुःख जाता जात नाही. सुख कधी येतं आणि निघून जातं कळत नाही महाराज. मात्र दुःखाचे दिवस असे असतात, आपण किती घालवण्याचा प्रयत्न केला तर ते जात नाहीत. बघता बघता 1 मास निघून गेला आणि साक्षात 1 महिना झाल्याच्या नंतर 1 दिवस भगवान परमात्मा नामकरणाचा सोहळा आहे. सुंदर प्रकारचा मंडप थाटलेला आहे. देश विदेशीचे राजे महाराज येऊ लागले. प्रत्येक जण भेटवस्तू आणू लागले. हां, भेटवस्तू तुम्हाला माहित आहे ना? माहित नाही? आपल्या पाहुण्याला एखादा मूलबाळ होऊ द्या, आपण काय करतो? तुमच्या गावात जात नाही? हां, जातीत मला माहित आहे. 2 तोळे चांदी न्यायची, 2 तोळे चांदी, 600 रुपये तोळा 1200ची, आणि 3 लेकरं सोबत न्यायचे. चांदी केवढ्याची? 1200ची. 3 लेकरं सोबत नेले. नेल्याच्या नंतर पाहुण्याला लाजम काजम एका एका लेकराला 700चा एक ड्रेस आणला. किती झाले? 7 त्रिक 21 आणि 700ची तिला साडी आणली. 7 चोक 28. नेलंय कितीचं? 1200चं. आणलंय कितीचं? 2800चं. तरी हलकट माणूस नाही मी. जेवायचे पैसे लावले नाही अजून. जेवायचे जर लावले ना पापड्यान भजे तर 3-4 हजार होतील. हा आपला धंदा आहे. तिथं तसं नव्हतं महाराज. देवाच्या जन्माच्या अगोदरपासून काही भक्त देवाची वाट बघू लागले. तुमची आमची सुद्धा वाट बघतात लोक, पण कधी जातंय की म्हणून. आपल्या येण्याची वाट कोणी बघत नाही. हा, प्रत्येक जण महाराज आपल्या जाण्याची वाट बघतंय. देवाच्या जन्माच्या अगोदरपासून भगवान परमात्म्याच्या अवताराची वाट बघणारे अनेक चरित्र आपल्याला पुढे बघायचे. रामाचा जन्म काय, राजा दशरथाचा जन्म नाही, तेव्हापासून देवाच्या अवताराची वाट बघू लागली. असा सगुण साकार परमात्मा जन्माला आला. आणि जन्माला आल्याच्या नंतर भगवान परमात्मा कौशल्य मातेच्या मांडीवर आहेत. आप्तस्वकीय लोक येऊ लागले महाराज आणि सगुण साकार परमात्म्याचं दर्शन घेऊ लागले. पार्वती मातेकडे पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर भगवान शंकराच्या अंगावर रोम उभे राहिले. अष्टसात्विक भाव जागृत झाला आणि सांगितलं, पार्वते मी सुद्धा त्या देवाच्या दर्शनासाठी गेलो. आणि गेल्याच्या नंतर मी आणि काकभूषणी दोघं सोबत असताना मी शंकराच्या रूपात नाही तर संन्यासाच्या वेशामध्ये आलो. काकभूषणी बरोबर घेतला आणि बघतो तर काय, देवाच्या दर्शनासाठी रांग लागली होती. काकभूषणीनं सांगितलं, देवा आपण जर वारीला लागलो, लाईनला लागलो तर 4 दिवस दर्शन होणार नाही. मग तुम्ही काय करा, देवाच्या रूपामध्ये प्रगट व्हा. तुम्ही साक्षात भगवान शंकर आहेत ना, तुम्ही शंकराच्या रूपामध्ये प्रगट व्हा, आपण दर्शन घेऊ. भगवान शंकरानं सांगितलं, काकभूषणी मी जर शंकराच्या रूपात आलो तर त्याचं तर दर्शन आपल्याला होणारच नाही, आपल्याच दर्शनाला लाईन लागेल. त्याचं तर दर्शन आपल्याला होणारच नाही, आपल्या दर्शनाला लाईन लागेल. मग काय महाराज, भक्ताचा महिमा भक्तची जाणती. सांगू का तुम्हाला, ज्या वेळेला देव आणि भक्त एकत्र येतात, देव भक्ताविना राहू शकत नाही आणि भक्त देवाविना राहू शकत नाही. डोळे झाकले महाराज भगवान शंकरनं आणि भगवान परमात्म्याची स्तुती करू लागले, स्तवन गाऊ लागले. लोकाभिरामम
रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये। कौशल्या मातेच्या मांडीवर असलेला भगवान परमात्मा डोळे उघडून पाहतात तर काय साक्षात भगवान शंकर माझ्या दर्शनासाठी आलेले आहेत आणि प्रभू रामचंद्रांना रडायला सुरुवात केली। एवढं रडू लागले रणकंदन केल्या महाराज। प्रत्येक जण येऊ लागलं, समजावू लागलं, जवळ घेऊ लागलं, मात्र रडणं थांबत नाही। हो रडते माझे बावी तारा रडते माझे बाळ पाणी समजावी तारा रडते माझे बाळ पाणी समजावी तारा रडते माझे बाळ पाणी समजावी तारा नाना पारी समजावी मागील ते माया देते नाना पारी समजावी मागील ते काया देते नाना पारी समजावी मागील तू काया देते नाना पारी समजावी मागील ते काया देते फापटोनी निजवीत परिहाकार आहे ना रडते माझे बाळ पाणी समजावी तारा रडते माझे बाळ पाणी समजावी तारा कौशल्या माता घाबरून गेल्या। सेवकाला बोलावलं, दौंडी पिटली का तर देवाला दृष्ट झाली अशी बातमी सर्वत्र पसरली। दृष्ट कोणाला काढता येते का? दृष्ट कोणाला काढता येते का? भगवान शंकराजवळ दौंडी आली। भगवान शंकरानं हात वर केला, सेवकानं घेतलं आणि कौशल्या मातेच्या पुढे नेलं। साक्षात सगुण साकार भगवान प्रभू रामचंद्र कौशल्या मातेच्या मांडीवर आहेत। दोघांनी एकमेकाला बघितलं महाराज आणि एकमेकाला बघितल्याच्या नंतर हो काय हरिहरा भेद नाही नका करू वाद एक एका चिरदई गोडी साखरेचे पायी। काय भगवान विष्णू परमात्म्याने विष पिलं, भगवान विष्णू परमात्म्याने विष पिलं, महादेवाने विष पिलं तर निळे भगवान विष्णू परमात्मा झाले आणि भगवान विष्णू परमात्म्याने अमृत पिलं तर पांढरे भगवान शंकर झाले। त्याचं वर्णनच आहे महाराज। कर्पूर गौरम करुणावतारम। कापूर 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 माहिती आहे तुम्हाला? कापराचा रंग कसा आहे? पांढरा आहे। हा मग भगवान शंकर कसे? कर्पूर गौरम, ज्याचा रंग कापरासारखा असा पांढरा आहे। विष्णू परमात्म्याने अमृत पिलं तर पांढरे महादेव झाले, विष्णूनं अमृत पिलं तर पांढरे महादेव झाले आणि हलाल नावाचे विष भगवान शंकरने पिलं तर निळे भगवान विष्णू परमात्मा झाले, श्याम वर्ण झाले। असं या दोघांचं एकमेकांमध्ये प्रेम आहे महाराज। लगेच कौशल्या मातेजवळ भगवान शंकर येतात आणि आल्याच्या नंतर कौशल्या माता घाबरलेली आहे। बाळ रडायचं थांबत नाही, रणकंदन देव करू लागला। महाराज गेले भगवान शंकर, बोल ना माते, तुम्हाला बाळाची दृष्ट काढता येते का हो?
भगवान शंकर म्हणले, माते 1000 वर्ष तपश्चर्या केलेली हिमालयामध्ये, हो मला दृष्ट काढता येते. मग काढा माझ्या बाळाची दृष्ट. माय अशी दृष्ट मला काढता येत नाही. मग त्या बाळाला माझ्या जवळ दे, त्या बाळाला माझ्या जवळ दे. सगुण साकार परमात्मा कौशल्या मातेनं हातामध्ये घेतला आणि भगवान शंकरानं आपल्या हातात घेतला आणि मांडीवर घेतल्याबरोबर एकमेकाची नजर झाली आणि भगवान शंकर रडू लागले. महाराज रडू लागले आणि रडत असताना भगवान शंकराच्या डोळ्यातले अश्रू प्रभू रामचंद्राच्या पायावर पडू लागले आणि प्रभू रामचंद्रानं गालामध्ये हसले. कौशल्या माता बघू लागली, सगळे लोक बघू लागले. महाराज दृष्ट काढणारे रडतात आणि बाळ हसते. महाराज रडतात आणि बाळ हसते. कौशल्या माता म्हणली, महाराज चांगलेत, बघा ना माझ्या लेकराकडे बघून रडतात आणि माझं बाळ हसतंय. भगवान कृष्ण प्रभू रामचंद्र का हसू लागले? ज्या ज्या वेळेला देवानं अवतार घेतले त्या त्या वेळेला सगुण साकार रूपामध्ये भगवान शंकरानं दर्शन घेतलेलं आहे. महाराज यावेळेला प्रभू रामचंद्र म्हणतात, महादेवा याही अवतारामध्ये माझ्या दर्शनाची संधी चान्स तुम्ही सोडला नाही. आणि भगवान प्रभू रामचंद्र आपल्या मांडीवर घेतलेले असताना काकभूषुंडी भगवान शंकराबरोबर आहेत. सगुण साकार परमात्मा आपल्या मांडीवर घेतलेलं आहे. दर्शन देवाचं झालंय. काकभूषुंडी भगवान शंकरांना म्हणले, देवा तुम्हाला दर्शन झालंय पण आमचा नंबर कधी येणार आहे? भगवान शंकरानं सांगितलं, काकभूषुंडी अरे देव जरी माझ्या मांडीवर असला तर देवाचे पाय तुझ्या बाजूने आहेत. लगेच त्या पायावर आपलं मस्तक ठेव आणि सगुण साकार परमात्म्याच्या दर्शनाचं पुण्य तुला प्राप्त होईल. आणि भगवान प्रभू रामचंद्राच्या पायावर काकभूषुंडी नतमस्तक झाले आणि प्रभू रामचंद्र साक्षात कौशल्या मातेकडे पुन्हा गेले. आणि काही दिवस निघून गेल्याच्या नंतर वसिष्ठाला बोलावलं आणि चारही मुलांचं महाराजांना नामकरण करण्याचं ठरवलेलं होतं. आणि लगेच नामकरणाला सुरुवात झाली. नामकरण 4 मुलाचं कसं झालं ते ऐका. कैकेयी मातेच्या मांडीवर साक्षात प्रभू रामचंद्र आहे, जे जगापेक्षा सगळ्यात सुंदर दिसायला आहे. आणि रामप्रभूचं नामकरण वसिष्ठाने केलं. काय म्हणले ऐका. सो सुखधाम राम अस नामा, अखिल लोकदायी विश्रामा. काय सगळ्या जगाला जे सुख देणार आहे ना महाराज, त्याचं नाव काय आहे? राम. सो सुखधाम राम अस नामा, अखिल लोकदायक विश्रामा. सगळ्याला सुख देणारा. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा महाराज त्या सुखाचं वर्णन केलं. काय म्हणले? सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहारी सोनार. सर्व सुख जर कोणाजवळ असतील तर त्या देवाजवळ आहेत महाराज, त्या परमात्म्याजवळ आहेत. असं नामकरण झालं आणि सगळ्यांनी एक जय जयकार केला. बोला प्रभू रामचंद्र भगवान की जय. प्रभू रामचंद्राचं नामकरण झालं आणि आता भरताचं नामकरण सुरू झालं. महाराज काय म्हणले का? विश्वभरण पोषण कर जोई, विश्वभरण पोषण कर जोई, ताकर नाम भरत अस होई. जाके सोमिरण तेन पास, नाम शत्रगुण वेद प्रकाशा. एकाचं नाव भरत, एकाचं नाव शत्रुघ्न, एकाचं नाव राम. आणि आता राहिला होता शेषाचा अवतार, त्याचं नामकरण केलं. काय म्हणले आहे का? लक्षण धाम राम प्रिय सकल जगत आधार, गुरु वशिष्ठ तेही राखा, लक्ष्मण नाम उधार. जय जय सिया राम प्रभू रामचंद्र भगवान की जय. असं 4ही मुलाचं नामकरण झालं. राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. प्रभू रामचंद्र आता थोडे मोठे झाले आणि रांगण्याच्या वयामध्ये आले. रांगण्याच्या वयामध्ये आणि देव रांगू लागले. कसे रांगू लागले? ठुमक ठुमक चल चले रघुराई, ठुमक ठुमक चल चले रघुराई. पीत अंगुलिया तनु पर हाई,
कौशल्या जब बोल न जाई, ठुमक ठुमक प्रभु चली चली पराई. कसं देवानं चालायचं बघा ना तुम्ही. लहान मुलगा असू द्या, मुलगी असू द्या, त्याच्या पायामध्ये पैंजण असू द्या, चैन असू द्या, आणि त्याच्या आईनं हाक मारू द्या. हां, ते काय करते, माणसासारखे आधार पाय टाकत नाही लहान बाळ. कसे पाय टाकते? दाबून पाय टाकते. हा, दाबून. पाय माहीत नाही तुम्हाला? मला सांगा, म्हातारं झाल्यावर सगळ्यात आधी काय दुखतात? जाऊ का, जाऊ गावाकड? काय दुखतात? हा, तुमचे दुखायलेत ना. म्हातारं झाल्यावर सगळ्यात आधी काय दुखतात? पाय. कोणी पुढे जाऊ लागले, आपण त्याला काय आडवा लावतो? चार पैसे जवळ आल्यावर जमिनीवर काय राहत नाहीत. जवळ अंगात ताकद आहे, मंदिराकडे काय येत नाहीत. काय नाही, पाय. घराचा सुद्धा काय महत्वाचा आहे? पाय. हा, म्हणून पाय मानवी जीवनामध्ये अतिशय महत्वाचे आहेत. भगवान परमात्मा रांगण्याच्या वयामधून थोडे मोठे झाले, आणि मोठे झाल्याच्या नंतर बातमी महाराज वाऱ्यासारखी पसरली, आणि हिमालयामध्ये शेकडे साधू तपश्चर्या करण्यासाठी बसलेत. आणि त्यांनी मनामध्ये एकच विचार आणलाय, काय? शेकडो वर्ष लोखंडाचं पीठ खाऊन आम्ही भगवान परमात्म्याची साधना केली, मात्र देव आम्हाला स्वप्नामध्ये भेटत नाही. आणि काय त्या कौशल्याच्या दशरथाचं पुण्य असेल महाराज, त्याच्या पोटी सगुण साकार परमात्मा जन्माला आलाय. आणि सगळे हिमालयातले साधू शरयू नदीच्या तीरावर आले, आणि सगुण साकार परमात्म्याच्या दर्शनासाठी आले. आणि सगळे साधू एकमेकाकडे बघतात. हजारोच्या संख्येनं सगळे साधू आहेत. विचार केला त्यांनी, महाराज आपण सगळे एकदा दर्शनाला गेलो तर त्या देवाचं दर्शन आपल्याला होणार नाही. मग त्यांनी युक्ती केली, काय? 10-10 साधूच्या तुकड्या केल्या, आणि क्रमाक्रमानं अयोध्येमध्ये आले. त्या सगुण साकार परमात्म्याचं दर्शन कोण्या प्रकाराने घेतलं आपण बघू. 2 मिनिटं एकदा भजन करू, आणि लगेच आपण भगवान प्रभू रामचंद्राच्याकडे कथेकडे वळू. राम राम सीता राम राम राम, राम 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 सीता राम राम राम. टाळी वाजवा, टाळी. राम 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 सीता राम राम राम, राम 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 सीता राम राम राम. रघुनंदन राघव राम हरे, सिया राम हरे, सिया राम हरे. रघुनंदन राघव राम हरे, सिया राम हरे, सिया राम हरे. रघुनंदन राघव राम हरे, रघुनंदन राघव राम हरे, सिया राम हरे, सिया राम हरे, सिया राम हरे, सिया राम हरे. रघुनंदन राघव राम हरे, रघुनंदन राघव राम हरे, सिया 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 राम हरे. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पहिल्या 10 साधूची तुकडी अयोध्येमध्ये प्रवेश केला. राजा दशरथजी घरी नाहीत. कौशल्या मातेनं परमात्म्याला आतमध्ये टाकलेले, भरतजी आतमध्ये आहेत. साधू आले, आणि दरवाजावर येऊन महाराज भिक्षेची मागणी केली. भिक्षां देही माते. कानावर आवाज ऐकला. कौशल्या मातेनं भिक्षेचं पात्र हातामध्ये घेतलं, आणि दरवाजावर आल्या. 10 साधू भगव्या वस्त्रामध्ये आहेत. प्रत्येकाच्या खांद्याला झोळी आहे. महाराज कौशल्याकडे बघत नाहीत साधू. मग देवाच्या दर्शनासाठी आले होते महाराज. देव कुठं आहे का ते बघू लागले. महाराज दचकला महाराज. साधू देवभानावर आले. भिक्षा घ्या, झोळी पुढं करा. धरली दोन्ही हात झोळीला, केली पुढं झोळी.
भिक्षा महाराज पात्रामध्ये होती तेवढी आतमध्ये टाकली. चला निघा आता. साधू जाग्यावरून हलत नाही. कमी वाटते का भिक्षा? आणखीन देऊ का? नाही माते, आम्हाला भिक्षा नाही पाहिजे. मग चला निघा आता. निघत नाहीत महाराज. दरवाजातून आतमध्ये पाहतात. ज्याच्यासाठी आम्ही आलो होतो ते आम्हाला परमात्मा दिसल का? कारण काय? वर्णन केलं त्या देवाचं. योगियाच्या ध्याना ध्याताना तोडसी, तो आम्हापाशी मागे पुढे. अष्टसात्विक भाव जागृत झाला. अंगावरचे रोम उभे राहिले. आणि साधू लोकांनी एकच विचार केला का? ए साते आलिया ओळंगा सारंग धरू, नाही तरी संसारू जाईल रया. अरे नरदेह प्राप्त झाल्याच्या नंतर जर परमात्मा प्राप्त नाही झाला तर आमच्या जन्माला काही अधिकार राहणार नाही, काही जन्माचा आमचा फायदा होणार नाही. आणि 10ला 10 साधू महाराज अंगावरचे रोम उभे राहिले. डोळ्यात अश्रुपात होऊ लागला आणि सर्व दुःखाचं वातावरण तयार झाले. कौशल्यला कळत नाही महाराज हे साधू का रडतात. कोणी साधू दरवाजातून आतमध्ये बघू लागले, काही खिडकीतून आतमध्ये बघू लागले. महाराज तुम्ही संन्यासी दिसत नाही, तुम्ही चोर लुटारू डाकू दिसता मला. चला आत्ताच्या आता निघा. राजा दशरथ बरंच झालं घरी नाहीत. जर राजा घरी असते तर तुम्हाला बंदीखान्यामध्ये टाकलं असतं. लवकर निघा. साधू जितके आनंदानं आले होते, साधू जितके आनंदानं आले होते त्याच्या 10 पटीनं दुःख आहे महाराज. जसे काही पायाला दगड बांधलेत. साधू चालू लागले आणि चालत असताना पाऊल हळूहळू पडू लागले, हळूहळू पडू लागले. बघा ना तुम्ही, येतानाचे पाऊलं वेगळे असतात आणि जातानाचे पावलं वेगळे असतात. ज्याच्यासाठी आले होते त्या फलाची प्राप्ती झाली नाही. सगुण साकार परमात्मा प्राप्त झाला नाही. आणि 10ला 10 साधू निघाले. आणि निघाल्याच्या नंतर महाराज जड अंतकरणानं पावलं टाकू लागले, चालू लागले पुढं. मात्र बघू लागले मागं बघू लागले. माझ्या देवानं आतमधून पाहिलं. माझ्या दर्शनासाठी माझे भक्त आलेत, माझ्या दर्शनासाठी माझे भक्त आलेत. अरे माझ्या भक्तांना जर माझं दर्शन नाही मिळालं तर माझ्या देवपणाला काय लाज आहे का? कारण काय? अरे जर देवाचे भक्तच नसते तर देवाला कोण विचारला असतो? काय म्हणतात महाराज? शोभविती येर येरा. याची त्याच्यामुळं शोभा आहे आणि त्यांची याच्यामुळं शोभा आहे. भगवान परमात्मा सगुण साकार रूपातले भरतजीच्या हाताला पकडलं आणि ज्या वेळेला दरवाजातून बाहेर आले, बाहेर आलेल्या देवाला पाहिल्याबरोबर 10ला 10 साधून हात वर केले आणि एकच जय जयकार केला. बोला प्रभुराम भगवान की जय. तरी कौशल्यला कळत नाही महाराज, तरी कौशल्यला कळत नाही माझा मुलगा देव आहे म्हणून. कारण काय? देव आणि साधू ओळखणं फार अवघड आहे. जिच्या पोटी जन्म घेतला तिला देव कळाला नाही आणि जिच्या बरोबर प्रपंच केला तिला संत कळाले नाही. माझ्या तुकोबऱ्याच्या ज्या वेळेला वैकुंठ गमन होतं, साक्षात पंढरीचा पांडुरंग विमान घेऊन आलाय. तुकोबऱ्याने विचार केलं मी एकटा जाऊ नये. मग 4-2 लोक आपल्या गावातले नेहो. सगळ्या नांदखेड्यात नाही देहूत फिरले. हो, नांदखेड्यात तर टाइमच नाही कोणाला. कोणी तुषार लावायले, कोणी हरभरे. चल द्या, उतार 4चाच येणार आहे, ताण घेऊ नका. सगळे देव गावात फिरले. लोकांना विचारू लागले येता का देऊ, येता का देवा वैकुंठाला, देवाला नेला येता का, येता का? कोणी जात नाही महाराज. सगळं गाव संपलं, घरी आले. आणि घरी आल्याच्या नंतर आवली जिजाबाई बसल्या होत्या. आवले, गावातलं तर माझ्या बरोबर कोणी येत नाही, मग येतीस का माझ्या बरोबर वैकुंठाला? जिच्या बरोबर प्रपंच केला, जिच्या बरोबर संसार केला त्या जिजाबाई म्हणल्या महाराज माझ्या बापानं नेमकीच म्हैस दिली, ती आता येली. हा, आता दूध खायचं तूप खायचं तर वैकुंठात जाऊन बोंबलत बसू का? अरे जिच्या बरोबर प्रपंच केला तिला संत कळाले नाही आणि जिनं जन्म दिला तिला देव कळाला नाही महाराज. कारण काय? हो, नवल केवडे केवडे नकळे कान होबाचे कोडे. आणि सगुण साकार रूपातल्या त्या देवाचा अधिकार तरी महाराज त्या कौशल्य मातेला कळत नाही. 10ला 10 साधू भगवान परमात्म्याच्या दर्शनाची आस घेऊन आले आणि देवाकडे तोंड फिरवले. पाहतात तर काय, भगवान परमात्मा आपल्या गुडघ्यानं रांगत रांगत बाहेर आले आणि चिरबिंदी भिंत आहे, त्या भिंतीच्या एका चिऱ्याच्या कोपऱ्याला पकडलंय आणि साक्षात उभं राहण्याचा प्रयत्न करू लागले. हात निसटला, धाड दिशी परमात्मा खाली पडले. भरताना हाताला पकडलं, 2 जण आले, पुन्हा दगडाला पकडलं, पुन्हा खाली पडले.
आणि साधू सगळे येशुदे त्या कौशल्यजवळ आले आणि कौशल्यला हात जोडून काय म्हणू लागले, कौशल्य किती जन्माचं तुझं पुण्य आज फळाला आलंय. काय म्हणता, किती जन्माचं आज तुझं पुण्य फळाला आलंय. साक्षात जगाचा मायबाप तुझ्या पोटी जन्माला आलाय. अगं हजारो वर्ष हिमालयामध्ये तपश्चर्या केली, किती तपश्चर्या. काही साधू एकदा हात वर केला तर मरेपर्यंत हात खाली करत नाही, ही त्याची तपश्चर्या आहे. एका साधूनं तर स्वतःला झाडाला उलट टांगून घेतलेलं आहे, उलट टांगून घेतलेलं आहे. पाय वर अडकवलेत फांदीत आणि हात खाली सोडलेले आहेत. वारा आला की त्या साधूचं शरीर हलायचं. आकाशात उडणारे पक्षी यायचे आणि झाड समजून त्याच्यावर बसायचे. त्या पक्ष्यामध्ये अत्यंत वाईट एक पक्षी ज्याचं नाव कावळा आहे. आणि तो कावळा बसला आणि त्या हलणाऱ्या साधूच्या शरीराच्या मांसाचा एक लोचका त्यानं तोडला आणि खाल्ला. दुसऱ्या कावळ्यानं पाहिलं जखम झालेली. कारण काय, कावळ्याला जखम दिसली. माहिती ना, कावळा माणसामध्ये सुद्धा काही असतात महाराज. एखाद्याची जखम दिसली ना, त्यांच्यावर चोच मारल्याशिवाय राहत नाही, ही कावळ्याची जात आहे. आणि आला दुसरा कावळा, दुसऱ्यानं मारत त्या जखमेला तोडलंय. साधूच्या सगळं शरीराचं मांस कावळ्याने तोडून खाल्लंय. शरीरामध्ये कुठं आता मांस राहिलं नाही, रक्त राहिलं नाही, हाडाचा सांगाडा तेवढा शिल्लक आहे. शेवटला एक कावळा आला, डोळे तेवढे साधूचे शिल्लक आहेत आणि दोन्ही भोवयाच्या मध्ये बसला. आणि बसल्याच्या नंतर डोळ्याकडे पाहू लागला. शरीराचा तर सगळा सापळा झालेला आहे, कुठं मांस खाण्यासाठी शिल्लक नाही. कावळ्याच्या मनातला विचार आहे, कावळ्याच्या मनातला विचार आहे, साधूच्या अंगावर मांस तर नाही, आता याचे दोन्ही डोळे फोडून मी खातो, दोन्ही डोळे मी फोडून खातो. त्या कावळ्याच्या मनात त्या साधूचा विचार आला आणि त्या सापळ्यानं दोन्ही हात जोडले त्या कावळ्याला विनंती केली. काय म्हणू लागला आहे का, कागा तन खाइयो चुन चुन खाइयो मांस, दो नैना छोड़ दियो प्रभु मिलन किया. कावळ्या, माझी एवढी कणखर तपश्चर्या पाहिल्याच्या नंतर माझा देव ज्या वेळेला मला प्रसन्न होईल रे, जर मला डोळेच नसले तर त्या देवाला मी कशानं बघू. आणि मी एवढी कणखर केलेली तपश्चर्या माझी कामाची तरी काय, माणूस झाल्याच्या नंतर, माणूस मिळून जन्म घेतल्याच्या नंतर माझी तपश्चर्या फळाला येऊन त्या देव जर मला नाही बघता आला तर माझा जन्म वाया जाईल. म्हणून तुला हात जोडून विनंती आहे, माझ्या शरीराचं एवढं मांस तोडून तुम्ही खाल्लं, मी शब्द मुखातून काढला नाही. अंतकाळाची माझी एकच इच्छा आहे, फक्त माझे डोळे तेवढे शिल्लक राहू दे. माझा देव ज्या वेळेला माझी तपश्चर्या, माझी भक्ती पाहून प्रसन्न होईल त्यावेळेला उघड्या डोळ्यानं मी बघेल. एवढी तपश्चर्या करणारे साधू आहेत. कौशल्यला म्हणतात, माते कितीतरी जन्माचं तुझ्या पुण्यात फळाला आलंय. साक्षात सगुण साकार परब्रह्म परमात्मा तुझ्या पोटी जन्माला आलाय. यशोदे, कौशल्य आम्ही तुझ्या या बाळाच्या दर्शनासाठी आलो होतो. अगं तुझ्या पोटी त्यानं जन्म घेतलाय, तुला कळत नाही सगुण साकार परमात्मा जन्माला आलाय. कौशल्या माता फक्त साधूचं बोलणं ऐकू लागली, तिला कळत नाही महाराज जे काय बोलतात ते. एक साधू आला आणि त्या कौशल्याच्या पायाला हात लावला आणि काय म्हणला, कौशल्य आम्ही साधू संत संन्यासी होण्यापेक्षा, काय म्हणू लागला, आम्ही साधू संत संन्यासी होण्यापेक्षा, हिमालयामध्ये शेकडो वर्ष तपश्चर्या करण्यापेक्षा तुझ्या घरच्या भिंतीचा दगड झालो असतो तर कमीत कमी त्या देवाचा हात तरी आम्हाला लागला असता. एवढं आम्ही भाग्यहीन आहे, एवढे भाग्यहीन आहेत. आणि साधूंना कौशल्य मातेचा निरोप घेतला आणि साधू निघून गेले. भगवान कृष्ण प्रभू रामचंद्र आता थोडे मोठे झाले आणि आता चालण्याच्या वयामध्ये आले. 2 जोड्या होत्या महाराज, भरत आणि राम. हे सत्वगुणयुक्त आहेत, सत्वगुणयुक्त आहेत. लक्ष्मण रागीटे महाराज, तामसी वृत्तीचा आहे. लक्ष्मण कोणाचा अवतार आहे, शेषाचा अवतार आहे. शेष म्हणजे साप. साप माहिती आहे ना तुम्हाला, किती गोड बोला ते, फणा काढल्याशिवाय साप, किती गोड बोला त्याला, सापाला ते फणा काढल्याशिवाय साप, किती गोड बोला ते फणा काढल्याशिवाय राहत नाही साप. चला, आणि लगेच भगवान प्रभू रामचंद्र भरतजी सोबत खेळायचे, कारण सत्वगुणयुक्त आहेत.
कौशल्याच्याच प्रसादाचा भाग काढून कैकेयीनं खाल्ला होता आणि त्याच भागापासून भरत जन्माला आला होता, म्हणून दोघांचे गुण आहेत. असा भगवान प्रभू रामचंद्र मोठे झाले आणि मोठे झाल्याच्या नंतर एक दिवस विचार केला, मुंज करण्यात आली आणि आता त्यांना गुरुकडं विद्या शिकायला पाठवलं. काकभूषुंडी गरुडाला विचारतात, याज्ञवल्क्याला भारद्वाज विचारतात आणि पार्वती माता भगवान शंकराला विचारते, देवा अरे ज्या देवापासून ज्ञानाची प्राप्ती आहे त्या देवाला विद्या शिकायची काय गरज आहे? खरंय ना महाराज? अहो ज्या देवाला आता सगळं ज्ञान कोणामुळे आहे? देवामुळे. आणि ज्ञान प्राप्त करून कोण मिळते? देवच मिळते. मग त्या देवाला शिकायची काय गरज पडली? त्याची काही कारणं असतात महाराज. ज्या वेळेला भगवान कृष्ण परमात्म्याचे गुरु सांदीपानी लहान वयामध्ये बाल वयामध्ये 8 वर्षाचं वय आहे आणि आपल्या गुरुकडे विद्या शिकायला आहेत. त्रिकाल ज्ञानी सांदीपानीचे गुरु आहेत. सांदीपानी ऋषीच्या गुरूंनी आपलं भविष्य बघितलं आणि त्यांच्या भविष्यामध्ये असं होतं, 8 दिवसाच्या नंतर त्यांची मती भ्रष्ट होणार होती, ते वेडे होणार होते. सगळ्या शिष्याला बोलावलं, 100-200 शिष्य आहेत आणि त्या सगळ्यांना सांगितलं, बाळांनो तुम्ही आपापल्या आईवडिलाच्या घरी निघून जा, कारण 8 दिवसाच्या नंतर माझी मती भ्रष्ट होणार आहे, मी वेडा होणार आहे आणि माझ्याकडून तुम्हाला त्रास होईल. 200 शिष्य आहेत, 200 पैकी 199 निघून गेलेत, मात्र सांदीपानी निघून गेले नाही. 8च वर्षाचं वय का? त्यांच्या मनामध्ये एकच विचार आहे, मी गेल्याच्या नंतर माझ्या सद्गुरूची सेवा कोण करील? सगळे जर निघून गेले आणि गुरु जर वेडे झाले तर त्यांची सेवा करून करीन. सांदीपानी निघून गेले नाही, 8 दिवस बघता बघता निघून गेले आणि सांदीपानीच्या गुरुची मती भ्रष्ट झाली, वेडे झाले. 62 वर्षाचा सांदीपानी पुढे आला, विचारलं कोण आहेस तू? मती भ्रष्ट झाली, कळत नाही हे कोण आहे ते. हातामध्ये काठी घेतली आणि 8 वर्षाच्या सांदीपानीला बदलून काढलं महाराज. सगळी कातडी सोलून निघाली, अंगावरचं मांस उघडं पडलं, रक्ताचे थेंब खाली पडू लागले. 1 महिनाभर त्याच अवस्थेमध्ये त्यांची सेवा केली. जखमा नासून गेल्या, घाण द्रव त्याच्यामध्ये झाले, आळ्या पडू लागल्या, दुर्गंध येऊ लागला, मात्र गुरु सेवा सोडली नाही. आणि काही दिवस निघून गेल्याच्या नंतर ज्यावेळेला गुरु पुन्हा पहिल्या मतीवर आले, पुढे बसलेल्या सांदीपानी पाहिला, हात जोडून 8 वर्षाचं लेकरू आहे. सांदीपानीच्या अंगावरच्या जखमा पाहिल्या, दुर्गंध पाहिला आणि सांदीपानीला गुरुने विचारलं, बाळ बोला ना गुरुवर्य, तुझ्या शरीराला ह्या जखमा कशा झाल्या रे? कोण तुला मारलं मला सांग, आता मी त्याला जळून भस्म करतो. सांदीपानीनं हात जोडल्याने केविलवाणी आवाजामध्ये सांदीपानी म्हणतात, सद्गुरू कोणाला जाळण्याची गरज नाही, कोणाला शाप देण्याची गरज नाही. सगळे विद्यार्थी आश्रम सोडून निघून गेले, मात्र मी विचार केला तुमची सेवा कोण करेल म्हणून मी आश्रमामध्ये राहिलो आणि तुमची मती भ्रष्ट झाल्याच्या नंतर तुम्हीच मला काठीनं मार दिलाय आणि तुमच्यापासून ह्या मला जखमा मिळाल्यात. सांदीपानीला उचललं, आपल्या छातीला कवटाळलं आणि सांदीपानी ऋषीच्या गुरुने आशीर्वाद दिला, सांदीपानी तू गुरुची सेवा केलीस, तू गुरुची एवढी सेवा केलीस, मी तुला आशीर्वाद देतो. ज्या वेळेला द्वापारामध्ये कृष्ण अवतार होईल त्यावेळेला कृष्णाला तुझ्याकडे विद्या शिकायला यावं लागेल. हे गुरुसेवेचं फळ आहे महाराज. म्हणून आपापल्या गुरुची सेवा केली पाहिजे, केली पाहिजे. पण गुरु कसे असले पाहिजे? गुरु तसेच असले पाहिजे महाराज. गुरुनं शिष्याला काय दिलं पाहिजे? ज्ञान दिलं पाहिजे, ज्ञान दिलं पाहिजे. ज्या वेळेला माऊली ज्ञानेश्वरानं ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहून पूर्ण केला, समाधी घेण्याची वेळ जवळ आली आणि आल्याच्या नंतर एक दिवस एकांतामध्ये दादा निवृत्तीला उच्च आसनावर बसवलं, आपण पायाजवळ बसले, दोन्ही हात जोडले आणि विनंती केली, दादा तुम्ही माझे सद्गुरू आहात, मला गुरुदक्षिणा म्हणून काहीतरी देण्याची इच्छा आहे, मागात तुम्हाला काय मागायचे ते, मला तुम्हाला गुरुदक्षिणा म्हणून देण्याची इच्छा आहे. माऊली ज्ञानेश्वराकडे दादा निवृत्तीनं पाहिलं, मस्तकावरून हात फिरवला आणि काय म्हणतात, ज्ञाना अरे ही तर तुझीच कृपा आहे. कारण काय, अहो माऊली बोलतात महाराज लहानपणा घेऊन, पण ते काय सामान्य आहेत का? महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, साक्षात भगवान विष्णूचा अवतार माऊली आहेत. पण तुम्हाला सांगू का, मोठे माणसं दुसऱ्याला मान देतात. कोणते?
मोठे माणसं दुसऱ्याला मान देतात आणि जे दुसऱ्याला मान देतात तेच मोठे असतात. नाहीतर काय काय बघा तुम्ही, आपलीच बैठक ना आपणच आधी चहा पितात, पाहुण्याला मग प्यायला देतात. तसं रे, जे माणसं दुसऱ्याला मान देतात ते माणसं मोठे असतात. जे माणसं दुसऱ्याला चांगलं म्हणतात ते माणसं चांगले असतात. जे माणसं दुसऱ्याला शहाणं समजतात ते माणसं शहाणे असतात. आणि जे स्वतःला शहाणे समजतात ते कोण असतात आपल्याला माहित नाही. कारण काय, माऊलीची भाषा आहे. काय म्हणतात माऊली? ए रवी तरी मी मूर्खो. पण माऊलीचं वाक्य वेगळे, शब्द वेगळे आहेत महाराज. जर चातुर्मासामध्ये गेले, एका एका ज्ञानेश्वरीच्या ओवीचा अर्थ सामान्य महाराज, सामान्य स्तरावरला महाराज एका एका ओवीचा अर्थ 4-4 महिने सांगतात. 9033 वेळेचा अर्थ सांगायला गेलं तर कितीतरी जन्म घ्यावे लागतील. एवढी मोठी ज्ञानेश्वरी महाराजांनी लिहिली. त्या माणसानं एवढा कमीपणा घेतलाय, हे ज्ञानाचं लक्षण आहे. म्हणून भगवान परमात्मा शिकायला गेले त्याचं एकच कारण आहे, सद्गुरूची सेवा. सद्गुरूची कारण वर्णन केलं महाराज देवानं. काय? गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विन देव नाही दुजा, नाही नाही